नमस्कार. जिल्हा बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. भाग्यश्री सूर्यकांत सुडे या तरुणीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, तसेच खटल्यासाठी ॲड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी टाउन हॉल येथून न्यायमोर्चा व कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. 12 एप्रिल 2024 रोजी निघालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी काढण्यात आला. या मोर्चाला माजी पालकमंत्री तथा आमदार अमित देशमुख, माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार धीरज देशमुख, खासदार सुधाकरराव शृंगारे, डॉ शिवाजी काळगे, माजी आमदार बबुराव खंदाडे, अर्चनाताई पाटील चाकूरकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवीदास काळे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी नगरसेवक अजित पाटील कवेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी माजी सरपंच व्यंकटराव पन्हाळे, सुरेंद्रभाई अकनगिरे, डॉ नरसिंग भिकाणे, प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रल्हाद गड्डेमे, रामचंद्र तिरुके, अभिषेक अकनगिरे, DN शेळके, डॉ सुरेखा काळे, सुनीता रळीकर, स्वाती जाधव यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. चला पुढे चला लवकर.
समजून त्याला पाठिंबा देण्यासाठी लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी भैया, माजी पालकमंत्री अमित भैया हे सर्वजण या ठिकाणी आले. खरं तर आमचा समाज अत्यंत प्रामाणिकपणाने रात्रंदिवस शेतला. केवळ फाशी आणि कोर्ट त्याच्यावर भागणार आहे का? अनेक वकील मंडळी या ठिकाणी इंडियन पिनल कोड काय सांगतं? कोणाला वाचा फोडावी हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. तो खटला चालवण्यासाठी उज्ज्वल निकम सारखा निष्णात वकील द्यावा, कायद्याचा धाक निर्माण करावा. या बाबीसाठी आज हा मूक मोर्चा लातूर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेला. खरं म्हणजे कुठलाही दोष नसताना, कुठलाही गुन्हा नसताना निष्पाप लोकांची हत्या थांबली पाहिजे, याच्याबद्दल देशाच्या कुठल्याही नागरिकात दुमत असल्याचं कारण नाही. या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या सर्वांचे, जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पुरुष मंडळी मागे या, फक्त महिलांना थांबू द्या आता. थोडं हे मागे यायच्या महिला थोडं इकडे मॅडम थोडं